अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यातून त्यांच्या जवळची, त्यांच्या हक्काची जी लोक आहेत ती दुरावलेली आहेत। बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो, ज्यांना आपण खूप जीव लावतो, तीच लोक आपल्याला सोडून जातात, तीच लोक आपला विश्वासघात करतात, आपल्याला एकटं पाडतात, चार लोकांमध्ये आपल्याला अपमानित करतात। कधी ती आपली पत्नी असू शकते, आपला मुलगा असेल, मुलगी असेल, आपला पती असेल, सासू सासरे कुणीही असेल, तुमच्या जवळची खूप मैत्रीण असेल, मित्र असेल किंवा तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी असेल। ज्या नात्यात आपण खूप प्रामाणिक असतो, मात्र तेच नातं आपल्यापासून दुरावलं जातं। जेव्हा आपल्या जवळची, आपल्या हक्काची अशी व्यक्ती आपल्यापासून दुरावते, लांब जाते, तेव्हा आपण बेचैन होतो। बऱ्याच वेळा आपण शेवटच्या टोकाचे विचार करतो, बऱ्याच वेळा आपण स्वतःला संपवण्याचे विचार करतो। बघा, मी पर्सनली बऱ्याच लोकांच्या जेव्हा समस्या ऐकलेल्या आहेत, त्यात ही सगळ्यात जास्त समस्या आहे की ताई, मी या व्यक्तीला मनापासून आपलं म्हणलं, या व्यक्तीसाठी मी खूप गोष्टी केल्या, पण तीच व्यक्ती माझ्या विरोधात गेली, तीच व्यक्ती मला सोडून गेले, तीच व्यक्ती माझ्यापासून दूर झाले। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे किंवा अशी एक वस्तू सांगणार आहे। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली, तुमच्या कितीही जवळचा असणारा व्यक्ती जो तुमचा तिरस्कार करत असेल, सध्या तुमचा शत्रू झालेला असेल, तो प्रत्येक व्यक्ती या वस्तू म्हणजे तो प्रत्येक व्यक्ती ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्यानंतर तुमच्या मागे मागे फिरायला लागेल। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली की त्यानंतर तुमच्या आयुष्यातून दुरावलेला तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल। बघा, हा उपाय कुणीही, लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत, ज्याच्या आयुष्यात त्याला त्या व्यक्तीची गरज आहे, असा कुणीही करू शकतं। फक्त उपाय करत असताना पॉझिटिव्ह असणं, पूर्ण विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। आता हा उपाय जो आहे हा तुम्हाला कुठल्याही शुक्ल पक्षातील गुरुवारी करायचा आहे। 15 दिवस कृष्ण पक्षाचे असतात, 15 दिवस हे शुक्ल पक्षाचे असतात। शुक्ल पक्ष हा उपाय करण्यासाठी खूप प्रभावी असतो। स्पेशली वशीकरणाचे, अट्रॅक्शनचे जे उपाय असतात हे शुक्ल पक्षात केले तर ते जास्त लाभदायक असतात। म्हणून शुक्ल पक्षातील फक्त एक गुरुवार तुम्हाला घ्यायचा आहे। त्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला मार्केटमधून किंवा बाजारामधून एक हिंगाचा खडा आपल्या घरी आणायचा आहे। आता एकच आणायचा का, त्यांच्याकडे सेपरेट सुट्टे असतील, तुम्ही एक आणू शकता किंवा डब्बी मिळते, पॅकेट मिळतात, तुम्ही ते आणू शकता। बघा, आता आमच्याकडे तरी हिंगाचे खडे असतात आणि ते आम्ही उपाय उतारण्यासाठी शक्यतो वापरतो। तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानातून किंवा कुठल्याही मॉलमधून फक्त हिंगाचा एक खडा, जास्त आणायचे असतील तर तुम्ही जास्त पण आणू शकता, पण उपायासाठी एक लागणार आहे। एक हिंगाचा खडा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी, शुक्ल पक्षातील गुरुवारच्या दिवशी एक हिंगाचा खडा तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे आणि त्याच्यासोबत एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे। धागा घ्याल तर थोडासा मोठाच घ्या। लाल धागा आणि हिंगाचा खडा, दोन गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत। सगळ्यात पहिले काय करायचं तर हा जो उपाय आहे हा संध्याकाळी 6 ते 6:30 किंवा 6 ते 7 या दरम्यान करायचा। सगळ्यात पहिले आंघोळीला, म्हणजे आपण जे आंघोळ करतो त्यासाठी बादलीभर पाणी घ्यायचं। त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर मीठ घालायचं आहे। आपल्या घरात जे मीठ असतं हे चिमूटभर मीठ घालायचं आहे। त्याच्यासोबत तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि त्याच्यासोबत अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक छोटासा हिंगाचा खडा घालायचा आहे। हिंगाचा खडा, मीठ आणि हळद ह्या तीनही गोष्टी तुम्हाला एकत्रित करून तुम्हाला गुरुवारच्या दिवशी स्वच्छ, पवित्र, सुंदर सगळ्यात पहिले स्नान करून घ्यायचं आहे। अंघोळ झाली की त्याच्यानंतर काळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहेत। आता तुमच्या देवात काळ्या रंगाचे वस्त्र चालत नसतील, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असतं, खानदानात म्हणजे कुटुंबात असं की काही काळे वस्त्र नाही चालत, अशा लोकांनी लाल रंगाचे वस्त्र घाला। काळा किंवा लाल दोघांपैकी कुठल्याही रंगाचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत। त्याच्यानंतर देवघरात तुम्हाला दिवा लावायचा आहे, तुळशीला दिवा लावायचा आहे, उंबरठ्याच्या समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे। यानंतर आपल्या घराच्या आत जो दक्षिण भाग असतो त्या दक्षिण भागात पाट किंवा चौरंग घालून तुम्हाला त्यावर बसायचं आहे। पाट, चौरंग किंवा एखादं छान आसन, चटई वगैरे असेल तरीही चालेल, आसनावरती तुम्हाला बसायचं आहे।
आपल्या समोर एक छोटी प्लेट वगैरे घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हा हिंगाचा खडा ठेवायचा आहे, हिंगाचा खडा. त्यानंतर लाल रंगाचा धागा. लाल रंगाचा जो धागा घ्याल, या पूर्ण धाग्याला तुम्हाला सुगंधी अत्तर लावायचं आहे. बघा, सुगंधी अत्तर, हिना, गुलाब, मोगरा, जाई, जुई कुठलंही अत्तर चालेल, पण ते थोडंसं सुगंधी असावं. असं सुगंधी अत्तर तुम्हाला त्या धाग्याला लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचा, हा हिंगाचा खडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा. उजव्या हातात हिंगाचा खडा घ्यायचा आणि डाव्या हातात धागा घ्यायचा. तुम्हाला त्या हिंगाच्या खड्याला तितक्या वेळा गाठा मारायच्या आहेत, म्हणजे तितक्या वेळा तुम्हाला तो धागा त्याला गुंडाळायचा आहे जितक्या वेळा तुमची जन्मतारीख आहे. आता समजा माझी जन्मतारीख आहे 15, तर 15 वेळा हिंगाच्या खड्याला तुम्हाला तो धागा गुंडाळायचा आहे. तुमची जन्मतारीख आहे 25, तुम्हाला 25 वेळा तो धागा गुंडाळायचा आहे. तुमची जन्मतारीख असेल 1, तर तुम्हाला 1च वेळा गुंडाळायचा आहे. तुमची जन्मतारीख असेल 30, तर तुम्हाला 30 वेळा गुंडाळायचा आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की जशी तुमची जन्मतारीख असेल त्यानुसार धागा जास्त मोठा घ्या. जर तुमची जन्मतारीख असेल 2, 4, 5, तर तुम्ही लहान धागा घेतला तरीही चालेल. जी तुमची जन्मतारीख असेल त्या जन्मतारखेनुसार तुम्हाला तो लाल धागा हिंगाच्या खड्याला व्यवस्थित गुंडाळायचा आहे. शेवटच्या वेळेस तुम्हाला तो धागा जो आहे तो त्यामध्ये खोचायचा आहे, गाठ मारायची नाही. लक्षात ठेवा, कुठेही त्या खड्याला, त्या धाग्याला गाठ मारायची नाही. जेव्हा शेवट, आता माझी जन्मतारीख 15 आहे, 1, 2, 4, 5 असं मी 15 वेळा गुंडाळला. जेव्हा 15वा येईल तेव्हा 15व्या वेळेस तो जो धागा आहे त्या धाग्यामध्येच तुम्हाला हा धागा जो आहे तो असा ऍडजस्ट करायचा आहे, अडकवायचा आहे. त्यानंतर हा लाल धाग्यात बांधलेला हिंगाचा खडा लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचा आहे. लाल रंगाच्या कापडात हा हिंगाचा खडा बांधून तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे. आता तुमची बहीण, भाऊ, जे कोणी असेल त्यांचं नाव घेत तुम्हाला फक्त ओम ह्रीम श्रीम क्लीम, ओम ह्रीम श्रीम क्लीम सुहास वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम क्लीम सविता वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम क्लीम नम्रता वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम क्लीम तनुजा वश वश स्वाहा. जे कुठलं नाव असेल ते म्हणायचं आहे. हा मंत्र तुम्हाला 51 वेळा म्हणायचा आहे आणि त्या दिवसापासून लाल धाग्यात बांधलेला हा हिंगाचा खडा तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा आहे. तुमच्या जवळ, तुमच्या पर्समध्ये, खिचात, साडी असेल तर साडीच्या पदराला बांधा तुम्ही, जिथे शक्य तिथे. पण तुम्हाला ज्या गुरुवारपासून हा उपाय कराल तिथून 21 दिवस हा हिंगाचा खडा स्वतःच्याच जवळ ठेवायचा. रात्री झोपताना उशीखाली, सकाळी उठल्यानंतर तो सोबत. असे 21 दिवस पूर्ण झाले की 21 दिवसानंतर हा हिंगाचा खडा जो आहे हा तुम्हाला एखाद्या दगडाने किंवा खलबत्त्यामध्ये तो कुटायचा आहे. त्याची पावडर तयार करायची आहे आणि तयार झालेला धागा काढून टाकायचा. धागा जो आहे तो तुम्ही बाहेर कुठल्या एखाद्या झाडाखाली सोडून देऊ शकता. फक्त तो हिंगाचा जो खडा आहे तो तुम्हाला कुटून घ्यायचा आहे, त्याची पावडर करायची आहे आणि तयार झालेली जी पावडर आहे ती तुम्हाला कापरासोबत आपल्या घरामध्ये जाळायची आहे. जेणेकरून 21 दिवस जेव्हा तुम्ही हा उपाय कराल ती व्यक्ती तुमच्या वशमध्ये येईल, तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि जेव्हा ही पावडर तुम्ही 21व्या दिवशी जाळाल तेव्हा तो जो उपाय आहे तो 100% तुम्हाला आयुष्यभरासाठी लागू राहील. जशी तुम्ही पावडर तुमच्या घरामध्ये प्रज्वलित कराल, जसा धूर तुमच्या घरात येईल तसं तुमच्या आयुष्यात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या घरात एकोपा येईल. त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल प्रेम वाटायला लागेल, त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल अट्रॅक्शन वाटायला लागेल. बघा, हा लाल किताबमध्ये सांगितलेला वशीकरणासाठी खूप प्रभावी उपाय आहे. नक्की करा. बघा, हिंग तुम्ही बऱ्याच वेळा लहानपणापासून ऐकलं असेल, हिंग हे नकारात्मकता दूर करण्यासाठी, शत्रूला नष्ट करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यात कोणी दूर गेलं असेल तर त्या व्यक्तीला वश करण्यासाठी हिंगाचा खडा हा खूप प्रभावी असतो. तसा तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार हा हिंगाचा खडा बांधून अभिमंत्रित करून 21 दिवस तुमच्या जवळ ठेवाल, तुमच्या सोबत ठेवाल आणि 21व्या दिवशी जेव्हा तुम्ही तो जाळाल त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय 100% लागू पडेल. तुमच्या आयुष्यातून दूर झालेला तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल. तुमच्यापासून लांब गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरायला लागेल. खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.